नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। पुणे नाशिक महामार्गावर नारायणगाव या ठिकाणी शुक्रवारी 17 जानेवारी 2025 रोजी सकाळी एक भयंकर अपघात घडला। हरियाणा येथील आयशर ट्रकने वेगात येत मॅक्झिमा प्रवासी गाडीला मागून धडक दिली। यामध्ये मॅक्झिमा मोटार पुढे उभ्या असलेल्या एसटी बसवर जाऊन आदळली। या भीषण अपघातात 9 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर 8 जण गंभीर जखमी झाले। मृत आणि जखमी झालेल्यांमध्ये खेड तालुक्यातील प्रवाशांचा समावेश आहे। प्रवासी वाहनाला मागून आणि पुढून अशा दोन्ही बाजूंनी धडक बसल्याने प्रवासी वाहनाचा चक्काचूर झाल्याने अपघाताची तीव्रता वाढली। मॅक्झिमा जीपमधील मृतांमध्ये 4 पुरुष, 4 महिला आणि एका 5 वर्षाच्या मुलाचा समावेश आहे। अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे। नाशिककडून नारायणगावकडे येत असताना मॅक्झिमा जीपला आयशर ट्रकने जोराची धडक दिली। या धडकेमुळे मॅक्झिमा जीप रस्त्याच्या खाली उतरून रस्त्यात बंद स्थितीत उभ्या असलेल्या नारायणगाव महाबळेश्वर एसटी बसवर आदळली। अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांमध्ये नजमा अहमद हनीफ शेख वय वर्ष 35, वशिफा वशीम इनामदार वय वर्ष 5, दोन्ही राहणार गढई मैदान राजगुरुनगर या खेड तालुक्यातील दोघांसह जुन्नर तालुक्यातील अन्य 8 जणांचा समावेश आहे। तर जखमींमध्ये तस्लीम वाशिम इनामदार वय वर्ष 30, मर्जिना मोहम्मद हनीफ शेख वय वर्ष 16 आणि अलिशा समीर शेख वय वर्ष 15 सर्वजण राहणार गढई मैदान राजगुरुनगर तालुका खेड यांच्यासह जुन्नर तालुक्यातील अन्य 4 जणांचा समावेश आहे। जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। या घटनेतील राजगुरुनगर येथील मृत महिलेच्या बहिणीच्या पतीच्या घरगुती कार्यक्रमासाठी राजगुरुनगर येथून या महिला बडगाव कांदळी या ठिकाणी गेल्या होत्या। शुक्रवारी दिनांक 17 जानेवारी रोजी राजगुरुनगरकडे परतत असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला। शोकाकुल वातावरणात मयत नजमा शेख आणि वशिफा इनामदार यांच्यावर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले। गुरुवारी हरियाणा येथून आलेल्या कंटेनर चालक अकीब खान याने चाकण शिक्रापूर रस्त्यावर अपघातांचा थरार केला होता। त्यानंतर शुक्रवारी हरियाणा पासिंगच्या आणखी एका वाहनाने पुणे नाशिक महामार्गावर केलेल्या अपघातामध्ये 9 निरपराध नागरिक ठार आणि 7 जण जखमी झाल्याने अवजड वाहतुकीचा प्रश्न गंभीर झाला आहे। चाकण शिक्रापूर रस्त्यावर चाकण येथील माणिक चौकातून शिक्रापूर बाजूकडे भरधाव निघालेल्या मध्यधुंद कंटेनर चालकानं गुरुवारी 16 जानेवारी 2025 रोजी दुपारी अक्षरशः हैदोस घातला। या कंटेनर चालकाने चाकण येथील माणिक चौकात एका महिलेसह एका लहान मुलीस जोराची धडक दिल्यानंतर अपघातांची शृंखला सुरू झाली। यात सर्वात पहिल्या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे। तळेगाव चाकण ते शिक्रापूर रस्त्याचे काम मागील अनेक वर्ष लाल फितीत अडकून पडले आहे। पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग आणि तळेगाव चाकण शिक्रापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक अव्याहतपणे सुरू आहे। अवजड वाहतुकीचे कंटेनर, ट्रेलर आणि गॅसची वाहतूक करणारे एलपीजी टँकर धोक्याचा बावटा दाखवत आहेत। मात्र मागील 20 वर्षांपासून येथील तळेगाव ते शिक्रापूर दरम्यानच्या महामार्गाचे काम घोषणांच्या पुढे सरकलेले नाही। उर्से, तळेगाव, चाकण, शिक्रापूर, रांजणगाव एमआयडीसी आणि मराठवाडा, विदर्भ आणि मावळ मुंबईकडे जाण्यासाठीचा जवळचा मार्ग म्हणून तळेगाव चाकण शिक्रापूर या 56 किलोमीटर लांबीच्या मार्गाचा अवजड वाहन चालक सर्वाधिक वापर करत असल्याने अपघातांचा धोका सर्वाधिक आहे। संध्याकाळी 5 पासून चाकण शिक्रापूर रस्त्यावर झालेल्या अपघातानंतर नागरिकांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे। शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अशोक खांडेबराड यांनी तातडीने या रस्त्यांची कामे मार्गी न लावल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे। 1 महिन्यात रस्त्यांची कामे सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे यावेळी सांगितलं। जनतेला बरोबर घेऊन आंदोलनाला सुरुवात करणार आहे। न्याय मिळवण्यासाठी हा रस्ता झाला पाहिजे आणि इथल्या लोकांची समस्या सुटली पाहिजे। चाकण औद्योगिक वसाहत आणि लगतच्या भागातील नदीकाठच्या विविध गावांतून मैला मिश्रित आणि रसायनयुक्त सांडपाणी प्रक्रिया न करता थेट भीमा नदी पात्रात सोडले जात असल्याने रासायनिक पाण्याने भीमा नदी मोठ्या प्रमाणात फेसाळली आहे। काळूसमध्ये चक्क हिमनदी अवतरल्याचे चित्र शुक्रवारी 17 जानेवारी रोजी पाहावयास मिळाले। स्थानिकांनी याबाबत काय सांगितले पाहूया। मी इथनं सकाळी गेले होते तेव्हा काहीच नव्हतं इथं रस्त्यावर आणि आता 1 तासापूर्वी निम्म्या पुलापर्यंत असं फिसफुट आलाय की शाळकरी मुलांनी इथनं जायचं कसं। तर मग आता ही शाळकरी मुलं आहेत, मी माझ्या मुलीला सोडायला आली आता, तर तिला कसं पोहोचवायचं मी? तर अशी दुरवस्था करू नये कंपन्यावाल्यांनी, जेणेकरून केमिकल विरहित पाणी करून नदीत हे करून सोडावर त्यांनी। जर असं पुन्हा काही करण्यात आलं
तर त्यांच्यावर तात्काळ पोलिसांनी येऊन कारवाई करावी. मी सुभाष साहेबराव पवळे, रयत क्रांती संघटना अध्यक्ष, खेड तालुका. मी आता काळूस या ठिकाणी पुलावर उभा आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून पर्यावरणाचा विषय सातत्याने, नदीच्या पाणी खराब झाल्यानंतर हा विषय नगर परिषदेला चाकणला आम्ही अनेक वेळा पत्र देऊन त्या ठिकाणी सांगितला, परंतु अद्यापपर्यंत त्याच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही. आज ही परिस्थिती अतिशय मर्यादेच्या पलीकडे गेलेली आहे. हे जे पाणी नदीला येतं हे अनेक वर्षापासून येत आहे आणि हे दूषित पाणी आहे आणि संबंधित कोणती कंपनी असेल किंवा हे पाणी कुठून येतंय आणि हे केमिकलयुक्त पाणी, हे कंपन्यांचं पाणी आहे, हे आणि कोणती कंपनी सोडते किंवा काय करते याची दक्षता चाकण नगर परिषदेने अद्यापर्यंत घेतली नाही. बिरदवडी गावातील सांडपाणी पाझर तलाव फोडून रोहकल हद्दीतील पाझर तलावात आल्यानं रोहकल गावचे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. रोहकल गावातील विहिरी सांडपाण्याने तुडुंब भरले आहेत. याबाबत रोहकल ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. मी या गावचा ग्रामपंचायत सदस्य सुनील मोतीराम टोंबरे. तर आमच्या गावावरती या बिरदवडीचा पाझर तलाव फोडल्यामुळे केमिकल मिश्रित पाणी सगळं आमच्या वडाला, या इथून सगळं फुलवाडा भरला होता. त्यानंतर हेच पाणी पुढं तलावात गेलं. हे पाणी यायचं कारण काय साहेब तुम्हाला सांगतो, ह्या दिवसात कधीच पाणी येत नाही. जानेवारी, फेब्रुवारी, मार्चमध्ये ना आमचा तलाव पूर्णपणे कोरडा होतो. जे पावसाचं पाणी असतं तेवढंच पाणी राहतं आणि ह्या दिवशी पाण्याला पुराला आमच्या गावच्या दिवशी अक्षरशः चकित झालं. आम्ही 4-5 जण, हे सौरभ झालं, हे संदीप झालं, आम्ही 4-5 जण या ठिकाणी आलो. बघितलं पाण्याला, आम्ही गावात सांगितलं पुराला. गावातली लोक चाट झाली. हे पूर कशाचा बघत होतं, पूर्णपणे ना काळं जार पाणी होते, एकदम विचारी पाणी. या बघा आमचे चुलते येते, चंद्रकांत टोंबरे, बाळासाहेब टोंबरे, दादू अप्पा, हे बाळू काचोळे, यांनी जनावर आहेत यांच्याकडे, विहीर आहे त्यांच्याकडे. इथं एक वेर आहे, बाळू काचोळे इथं एक वेर आहे, ही गावची वेर आहे आमची पाणी प्यायची. त्या पाण्याचं ते वड्याचं पाणी ना काळं, एकदम काळं पाणी अख्खं जिरपून त्या याच्यात गेलं, विहिरीमध्ये गेलं. आणि ते जनावर सुद्धा ती पाणी पित नाही. ते जनावर पाणी थोडं जरी पिलं तरी जनावर आजारी पडल्यात, माणसं आजारी पडल्यात. माणसाला अंगावर जरी पाणी आंघोळीला घेतलं ना तरी अंगावरती असे डाग, काळे डाग असे चट्टे पडतात अंगावरती, असे हे दुर्गंधी झालेली आहे पूर्ण. आणि इथं पुढे तलाव अख्खा तुम्ही बघा, काळा जार तलाव झाला, पूर्ण केमिकलचं पाणी. पावसाळ्यात सुद्धा एवढा पूर येत नाही आमच्या वाड्याला साहेब, एवढा जबरदस्त पूर आला होता. या दिवशी आमचा वाडा निलेचे बाचे आहेत आमचे, कायमी ते खेळलेले राहिलेले वाड्याला आम्ही चांगले. कधीच पाणी इथं नव्हतं वाड्यात त्या दिवशी. हा साईज निलेज कधी पाणी कधीच नव्हतं. आम्ही ह्या टायमाला वाड्याला लोक आमची आंब्याखाली इकडे तिकडे खेळायची, पण पूर्ण पूर आला. पावसाळी झाला होता पूर्ण एरिया. विचारांची जनावर आहेत, पाणी सुद्धा पिलेलं नाही कुणाच. एवढी आमची कळकळीची विनंती आहे, हे पाणी पूर्ण आमच्या परत या रोखल गावामध्ये आलं नाही पाहिजे, एवढी प्रशासनाला विनंती आहे. मी विद्यमान सरपंच प्रमिला संदीप कासोळे. आज आपल्या इथं पत्रकार बंधू आलेले आहे. आमच्या गावात पाझर तलाव म्हणून आहे, पण त्या तलावात आहे ना बिरदवडीच्या कंपन्यांचं म्हणा, खराबडीचं, दवणी वस्तीचं, ते सगळं पाणी आमच्या गावातल्या पाझर तलावात येत आहे. तर त्याची काहीतरी बंदी सोय केली पाहिजे त्या लोकांनी किंवा कंपनीच्या लोकांनी केली पाहिजे, अशीच आमची विनंती आहे. हे वरून बिरदवडीवरून पाणी येते, घाण पाणी आलं, जनावरं पाणी पित नाहीत, आजारी पडतात, माणसाला कुठले पाणी वापरता येत नाही. पण ठोंबरे शेतकरी या ठिकाणी ते पाणी बिरदवडी जे सोडलं गेले शासनाने कंपनीचं, एकदम खराब पाणी आहे, पिण्याच्या लायक नाही. त्याचप्रमाणे आमच्या बागायताला सुद्धा ते पाणी आम्हाला देऊशी वाटाने, ती बागाची पिकं खराब व्हायला लागली, जमिनीचं पोत खराब होऊन जाईल. ग्रामपंचायत कर्मचारी ताना जातात काचोळे. आमच्या गावामध्ये ते बिरदवडी, दवणी मळार, खरवाडी इकडून पाणी सुटलेलं आहे, तरी वाडा भरून चाललेला आहे. विहीर फुल भरलेली आमची, आणि तरी लोकांना ते विहिरीच्या पाण्याने जर थोडं त्रास जाणवतोय. जनावर ढोर माणसांना पाण्या पिण्याचा हे त्रास होतोय, तर त्याची काहीतरी दखल सरकारने घ्यावी. लक्ष्मण टोंबरे, ग्रामस्थ रोहकल. बिरदवडी या ठिकाणी प्लॉटिंग आणि कंपन्यांचं जे केमिकल मिश्रित पाणी, सांडपाणी आहे, ते बिरदवडीच्या पाझर तलावातून ओढ्यामार्गे आमच्या रोखलमध्ये येते. त्याच्यामुळं आमच्या पिण्याच्या पाण्याच्या विहिरीमध्ये, त्यानंतर आमच्या पाझर तलावामध्ये ते घाण पाणी साठलेलं आहे. त्याचा इतका त्रास होतोय की पिण्याच्या पाण्यामध्ये, आमचे जिथनं पिण्याच्या पाण्याचा पुरवठा आहे त्या विहिरीमध्ये ते पाणी उतरल्यामुळं ग्रामस्थ लोक, इथं गावातली लहान मुलं आजारी पडत आहे.
त्या बिरदवडी गावानी त्यांच्या पाण्याचा कुठंतरी तो बंदोबस्त त्यांच्या गावातच करावा, ते रोखलमध्ये आता कामा नाही, हीच प्रशासनाकडून. राजगुरुनगर शहराच्या लगतच असलेल्या चांडोली हद्दीत गोरगरीब आदिवासी कातकरी बांधवांच्या दफनभूमीवर अतिक्रमण करण्यात आले आहे. ते तत्काळ काढून टाकावे, तसेच संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत, अन्यथा रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा पुणे जिल्हा भीमशक्ती संघटनेचे अध्यक्ष विजय डोळस यांनी दिला आहे. आज आपण चांडोली या दफनभूमीच्या ठिकाणी उभे आहोत. इथं तुम्ही पाहिलं असेल की सगळ्या ठिकाणी धनदांडग्या लोकांनी जे अतिक्रमण केलेलं आहे, ही जी तुम्ही जागा जी तुम्हाला जी दिसते त्याच्या खाली सगळी मागासवर्गीय कातकरी आदिवासी बेवारस लहान लहान बालकं ही सगळे प्रेतांची दफनभूमी होती. ही गेले ब्रिटिशांच्या काळापासून ही जागा शासकीय म्हणा किंवा कसेही म्हणा, पण ही जागा कोणाच्या मालकीची नाहीये. ही जागा खास दफनभूमीसाठी आरक्षित केली जागा होती. परंतु इथल्या काही धनदांडग्या लोकांनी या जागेवरती अतिक्रमण करून, तुम्ही जर एकंदरीत जर पाहिलं तर तुम्ही बघा की हल्ली लोक इतकी म्हणजे विचित्र झाली आहेत की मेलेल्या माणसाच्या टाळूवरचं लोणी खाणारी जी लोक आहेत ती या जागेमध्ये उद्योग व्यवसाय करणारी लोक तुम्हाला या चांडोली तालुका खेड जिल्हा पुणे या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटल. 2012-13 मध्ये आम्ही प्रचंड मोठं आंदोलन भीमशक्ती संघटनेच्या माध्यमातून केलं आणि ही जागा परत जे मेलेले लोक आहेत, जे मृत्यू लोक आहेत त्यांच्यासाठी जागा आम्ही ठेवली होती. सन्माननीय महाराष्ट्राचे माजी न्यायमूर्ती बीजी कोळसे पाटील यांनी इथं जागेवरती दफनभूमी हा बोर्ड फलक त्यांच्या हस्ते आम्ही लावला होता. परंतु काही काळानंतर इथल्या लोकांनी धनदांडग्या लोकांनी दादागिरी गुंडगिरी करून प्रशासकीय यंत्रणा मॅनेज करून ताब्यात करून ही जागेवरती परत त्यांनी अतिक्रमण केलेलं आहे. आम्ही मुख्यमंत्र्यांपासून गृहमंत्र्यांपासून महसूल मंत्र्यांपासून आम्ही सर्वांना पत्रव्यवहार केलेला आहे. माननीय खेडचे तहसीलदार, माननीय प्रांत अधिकारी, खेडचे पोलीस स्टेशन यांना आम्ही सांगितलं की अॅट्रॉसिटी ऍक्ट प्रमाणे या ज्या लोकांनी या जागेवरती अतिक्रमण केलं आहे त्यांच्या संबंधित लोकांवरती तुम्ही अॅट्रॉसिटी ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करून आमच्या ज्या मृत्यू पावलेले लोक आहेत त्यांची जी प्रेताची आणि थडग्यांची विटंबना केली आहे हे कृत्य पुन्हा होऊ नये यासाठी तुम्ही त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करावी. अन्यथा आम्हाला भीमशक्ती संघटनेच्या माध्यमातून आम्हाला कायदा हातात घेऊन आम्हाला जेसीबी आणि बुलडोझर या जागेवर फिरवावं लागेल. याची जर का समजा तुम्हाला जर आम्ही करू नये असं वाटत असेल तर ही जागा रीतसर परत जशी होती तशी त्यांनी परत शासनाकडे सुपूर्द करावी. चाकण एमआयडीसीमध्ये कोरेगाव फाट्यावर कॉर्निंग कंपनीजवळ वॅगनर गाडी आणि दुचाकी यांचा शुक्रवारी 17 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 7:30 वाजता अपघात झाला. यात काही जण जखमी झाल्याचं प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी कळवलंय. राजगुरुनगर येथील वाडा रस्त्यावरील नव्याने करण्यात आलेल्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या बाजूने करण्यात आलेला फुटपाथ व्यावसायिकांनी अडवलाय. वाहतूक कोंडीला निमंत्रण देखील मिळत आहे. याबाबत तक्रारी आल्यानंतर नगर परिषदेचे मुख्य अधिकारी अजिंक्य रणदिवे यांनी अडवलेले फुटपाथ मोकळे करण्याबाबत पथारी व्यावसायिकांना सूचना देत सोमवारी कारवाई करण्याचे संकेत दिलेत. खेड पंचायत समितीच्या महिला व विकास प्रकल्पांतर्गत प्रकल्प अधिकारी अनिकेत पालकर आणि सारिका देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अंगणवाडी सेविकांनी राजगुरुनगर शहरातून शालेय मुलांच्या ढोल लेझिम वाद्यात पिंक ई रिक्षाचे डेमोन्स्ट्रेशन करण्यात आलं. पिंक रिक्षाचा प्रचार करण्यासाठी मी आले आहे आणि आम्ही ही पिंक रिक्षा ही महाराष्ट्र शासनाकडून आम्हाला लाभार्थ्यांपर्यंत आणि हा लाभ जास्त करून आम्ही विधवा महिला घटस्फोटित महिला यांच्यासाठी करतोय आणि ही 20 ते 40 वयोगट असला पाहिजे आणि ही रिक्षा महिलांचे आर्थिक बाजू सक्षम करण्यासाठी ही रिक्षा काढलेली आहे आणि या रिक्षामध्ये शासनाकडून 70% लाभ 70% आम्ही कर्ज काढून देणार आहोत. 20% त्याला सबसिडी असणार आहे. 10% फक्त पैसे भरायचे. 10% म्हणजे फक्त 12,300 महिलांनी पैसे भरायचे आहेत आणि आम्ही असं हमी पत्र लिहून घेतो लोकांकडून की तिचं कुठल्याही बँकेत कर्ज काढलेलं नाही असं आम्ही. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरोली शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी मंगेश सावंत आणि उपाध्यक्षपदी नीता सत्यवान शिंदे यांची बिनविरोध निवड झाली आहे. चाकण एमआयडीसी मधील HP चौक ते म्हाळुंगे दरम्यान एकेरी वाहतूक करून सुद्धा वाहतूक कोंडीची समस्या सुटली नसल्याचे पुणे लाईव्हच्या दर्शकांनी याबाबतचे व्हिडिओ पाठवून कळवले आहे. ग्रहांची माहिती होण्यासाठी राजगुरुनगर या ठिकाणी रत्नाई विद्यालयात भूगोल विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी दुर्बिणीतून चंद्र व इतर ग्रहांचे निरीक्षण करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. गेले आठवडाभर ढगाळ वातावरणामुळे थंडी गायब होत आहे. बदलत्या वातावरणामुळे फळझाडे आणि भाजीपाल्यावर परिणाम होत आहे.
खेडमधील सुनील गोविंद गायकवाड यांच्या पाळीव कुत्र्यावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. पहिल्यांदाच बघितलंय मी. त्याला कळते त्यांनी बघाया म्हणा शिफ्टी होती त्याची. आला बरोबर कुत्र्याच्या वासाने आला तो. आमचं मोठं कुत्र पण येण्याच काम काढलं का काय कळा असं. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.